मायकोरायझा, मुळांना मिळालेली निसर्गाची हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी. शेतकरी मित्रांनो, झाडाची मुळं जिथे संपतात तिथून झाडाचं खरं आयुष्य सुरू होतं. तुम्हाला माहित आहे का, एक असा मित्र आहे जो तुमच्या पिकाच्या मुळांची कार्यक्षमता कित्येक पटीने वाढवू शकतो. विज्ञानाच्या भाषेत याला म्हणतात मायकोरायझा. हे केवळ खत नाही तर मुळांना मिळालेलं निसर्गाचं हाय स्पीड इंटरनेट आहे. माहिती जाणून घेण्या अगोदर जलसिद्धी ऑर्गॅनिक्सला फॉलो करायला विसरू नका, कारण प्रगत सेंद्रिय व नैसर्गिक शेतीची गुरुकिल्ली इथेच मिळेल. मायकोरायझा ही एक उपयुक्त बुरशी आहे जी मुळांसोबत सहजीवन म्हणजेच सिम्बायोसिस जगते. जिथे झाडाची मुख्य मुळं पोहोचू शकत नाहीत तिथे मायकोरायझाचे सूक्ष्म तंतू पोहोचतात. हे तंतू जमिनीच्या कानाकोपऱ्यातून स्फुरद म्हणजेच फॉस्फरस आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्य शोषून थेट मुळांना पुरवतात. जमिनीतील खोल थरातील ओलावा खेचून आणण्याची ताकद या तंतूंमध्ये असते. मायकोरायझा जमिनीत काम करताना ग्लोमॅलिन नावाचा एक डिंकासारखा पदार्थ सोडतो. हा पदार्थ मातीच्या कणांना एकत्र बांधून ठेवतो, ज्यामुळे जमीन भुसभुशीत होते आणि तिचा पोत सुधारतो. परिणामी तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. यामुळे पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि दुष्काळजन्य परिस्थितीतही तुमचं पीक तग धरून राहतं. पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढल्यामुळे झाड अधिक बळकट होतं. थोडक्यात मायकोरायझा म्हणजे तुमच्या पिकाचा नॅचरल बॉडीगार्ड आहे. लक्षात ठेवा, सेंद्रिय कर्ब असेल तरच मायकोरायझा जोहाने काम करेल. रासायनिक खतांचा वापर कमी करा आणि निसर्गाची साथ द्या. तुम्ही तुमच्या शेतात मायकोरायझाचा वापर केलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आम्ही जलसिद्धी ऑर्गॅनिक्सच्या माध्यमातून कमी किमतीमध्ये उच्च दर्जाचे सेंद्रिय लिक्विड शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत. जर तुम्हालाही रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक व सेंद्रिय पद्धतीने तेही अगदी कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर आजच जलसिद्धी ऑर्गॅनिकला संपर्क करा.